अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सध्या 2025 वर्षातील शेवटचा महिना डिसेंबर चालू आहे आणि 2026 हे वर्ष लवकरच सुरू होणार आहे. या वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. तर सर्वप्रथम माझ्या सर्व स्वामी भक्तांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. त्याचप्रमाणे या वर्षातील जो पहिला सण आहे मकर संक्रांत, या सणाच्या देखील स्वामीमय शुभेच्छा. दरवर्षी मकर संक्रांतीची एक निश्चित तारीख असली तरी वर्षाच्या सुरुवातीला हा सण कधी साजरा करायचा याबद्दल अनेकदा गोंधळ निर्माण होतो. ज्यांना 2026ची मकर संक्रांती 14 जानेवारी किंवा 15 जानेवारी कधी साजरी करायची असा प्रश्न पडतो, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घ्या की 2026ची मकर संक्रांती कधी साजरी करायची आहे, मकर संक्रांतीचा पुण्यकाळ कोणता आहे, मकर संक्रांती कशावर आली आहे, मकर संक्रांतीचा कोणता रंग आहे, म्हणजेच कोणता रंग वर्ज्य करायचा आहे. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीचे धार्मिक महत्त्व काय आहे. 2026 वर्षाची सुरुवात म्हणजेच मकर संक्रांतीपासून 3 राशींसाठी कोणत्या ह्या 3 राशी आहे की ज्या भाग्यशाली आहेत. तर ज्योतिषशास्त्रानुसार आणि पंचांगानुसार आपण ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण नक्की पहा. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते तेव्हा याला मकर संक्रांती म्हणतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार पुढच्या वर्षी 2026मध्ये मकर संक्रांती बुधवार 14 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. हा सण सूर्याचे मकर राशीत संक्रमण दर्शवितो, जो दीर्घ आणि उज्ज्वल दिवसांची सुरुवात दर्शवितो. सूर्यदेवाला समर्पित हा सण संपूर्ण भारतात पोंगल, उत्तरायण, माघ बिहू अशा वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो, ज्यामुळे उत्तरायणाची सुरुवात होते. सूर्याचा पवित्र उत्तरायण प्रवास हिंदू श्रद्धेनुसार उत्तरायण हा अतिशय शुभ मानला जातो, जो आध्यात्मिक प्रकाश, सकारात्मकता आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो. हा सण सूर्यदेवाशी संबंधित आहे आणि भक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रार्थना, पाणी आणि तिळाचे लाडू किंवा मिठाई अर्पण करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला सकाळी म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो, जसे की 4 वाजताच्या दरम्यान, तेव्हा आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. सूर्यदेवाची पूजासुद्धा करायची आहे. हे तर आपल्याला सूर्यदेवाला रोज अर्घ्य देणे हे खूप शुभ आहे आणि त्याचा आपल्या जीवनावर चांगला आणि खूप सकारात्मक प्रभाव पडत असतो. पण काही कारणांमुळे आपल्याला सकाळी उठून अर्घ्य देणं शक्य नसते. तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण हे करू शकतो. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान आणि पूजा करणे हे शुभ आणि अत्यंत शुभ मानले जाते. या काळात ही कामे केल्याने अनेक पटींनी जास्त फायदा मिळतो. आता मकर संक्रांतीचा पुण्यकाळ कोणता आहे, तर दुपारी 3:13 ते 5:45 म्हणजेच एकूण 2 तास 32 मिनिटे मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ आहे. त्यानंतर दुपारी 3:13 ते 4:58 पर्यंत हा काळ चालणार आहे, एकूण 1 तास 45 मिनिटे. आता यावर्षीची मकर संक्रांती वाघावर बसून आली आहे आणि उपवाहन घोडा आहे. त्याचप्रमाणे यावर्षीचा रंग जो आहे म्हणजे तो आपल्याला वर्ज्य करायचा आहे, तो रंग नेसायचा नाही आहे, त्या रंगाची साडी नेसायची नाही, तर तो रंग आहे पिवळा. पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला त्या दिवशी घालायचे नाही. आता 2026 वर्षाची सुरुवात या 3 राशींसाठी भाग्यशाली आहे. तर त्या कोणत्या 3 राशी आहेत ते आपण पाहूयात. सर्वात प्रथम रास आहे मेष रास.
ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीसाठी 2026 वर्षाची सुरुवात अत्यंत शुभ राहणार आहे. कामावर तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचाही अपेक्षित पाठिंबा मिळेल. जर तुमचे काम चांगले असेल तर तुमचा पदोन्नतीसाठी विचार केला जाऊ शकतो. व्यवसायात गुंतलेल्या मेष राशींच्या लोकांना इच्छित करार मिळेल. तुम्ही कामासाठी प्रवास कराल जो आनंददायी असेल आणि नवीन संपर्कांना कारणीभूत ठरेल. नवीन नोकरीसोबतच नवीन जबाबदाऱ्या देखील येतील. नवीन वर्ष तुमच्यासाठी नवीन मार्ग, नातेसंबंध आणि काम घेऊन येईल. तुम्ही लग्न देखील करू शकता. त्यानंतरची रास आहे तुळा राशी. ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीसाठी 2026 वर्षाची सुरुवात सकारात्मक परिणामांनी भरलेली असेल. तुमचे नाते सुधारण्यासाठी तुम्हाला कुटुंब आणि मित्रांशी संवाद साधावा लागेल. बेरोजगारांना रोजगार मिळू शकेल. तुमचे कला कौशल्य सुधारेल. प्रिय व्यक्तींच्या आगमनाने तुमच्या घरात आनंदी वातावरण येईल. नोकरी करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. अविवाहितांसाठी लग्नाची व्यवस्था होऊ शकते. सर्व भीती नाहीशी होताना दिसेल. तुम्ही तुमच्या शत्रूंवरही विजय मिळवाल. त्यानंतरची आपली रास आहे, तिसरी जी रास आहे ती आहे मकर रास. ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीसाठी 2026 वर्षाची सुरुवात एक मोठी संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. व्यवसायासाठी लांब किंवा कमी अंतराचा प्रवास शक्य आहे. तणाव कमी होईल. जर गुंतवणुकीमधून इच्छित नफा मिळाला तर तुम्ही वाहन खरेदी करू शकता. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसाय अनुकूल राहील. बाजारातून पैसे काढण्यात यश मिळण्याची शक्यता आहे. लग्न शक्य आहे. राजकारण्याच्या सहभागी म्हणजे जे राजकारणामध्ये सहभागी आहेत, लीडर वगैरे, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ राहणार आहे. तर अशा प्रकारे थोडकी माहिती पण अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील, असेच धार्मिक आणि आध्यात्मिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.